मित्रांनो, कोकणात जाणाऱ्या लोकांची आणि पर्यटकांची हक्काची गाडी म्हणजेच गाडी नंबर 11003 दादर सेंट्रल ते सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेस. तुम्ही कधी या रेल्वेने प्रवास केला आहे का? मध्यरात्री सुटून कोकणच्या निसर्गरम्य कणाकणातून धावणारी ही गाडी कोकण रेल्वेची सर्वात लोकप्रिय गाडी का मानली जाते? आज आपण या व्हिडिओमध्ये तुतारी एक्सप्रेसचा संपूर्ण प्रवास, तिची वेळ, ती कोणकोणत्या मुख्य स्टेशनवरती थांबते आणि सध्या तिचे तिकीट दर काय आहेत याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र ईशान आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेन लव्हर्स IM युट्यूब चॅनलवर. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा, कारण भारतीय रेल्वेची अशीच नवनवीन आणि अचूक माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, गाडी नंबर 11003 तुतारी एक्सप्रेस ही एक दररोज धावणारी मेल एक्सप्रेस आहे. ही गाडी दररोज रात्री 12:05 मुंबईच्या दादर सेंट्रल वरून सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10:25 गाडी सावंतवाडी रोडला पोहोचते. दादर ते सावंतवाडी रोड दरम्यानचे 496 किलोमीटरचे अंतर ही गाडी 10 तास 20 मिनिटांमध्ये 19 थांबे घेत पूर्ण करते. आपल्या या प्रवासादरम्यान या गाडीचा सरासरी स्पीड ताशी 48 किलोमीटर प्रति तास असतो. आता मित्रांनो, या गाडीच्या कोचेस बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला ICF टाईपचे एकूण 19 कोच जोडण्यात येतात. या गाडीमध्ये पॅन्ट्री कार उपलब्ध नाही, पण तुम्हाला प्रवासात ऑनबोर्ड केटरिंगची उत्तम सुविधा मिळते, ज्यामुळे खाण्यापिण्याची अजिबात गैरसोय होत नाही. आणि रेल्वे प्रेमींसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या गाडीला कल्याण लोकोशेडचा WAP-4D हा डिझेल इंजिन जोडला जातो, जे कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर या गाडीला वेगाने खेचून नेते. आता मित्रांनो, वळूया या गाडीच्या तिकीट दराकडे. जर तुम्ही दादर ते सावंतवाडी रोड असा प्रवास करत असाल तर स्लीपरसाठी 380 रुपये, थर्ड AC साठी 1005 रुपये, तर सेकंड AC साठी 1425 रुपये तिकीट भाडे तुम्हाला द्यावे लागेल. आता मित्रांनो, आपण या गाडीचे दादर ते सावंतवाडी रोड दरम्यान रेल्वेचे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ही गाडी दररोज रात्री 12:05 दादर सेंट्रल वरून आपला प्रवास सुरू करते. यानंतर रात्री 12:32 गाडी ठाण्याला पोहोचते. इथे या गाडीला 3 मिनिटाचा हॉल्ट आहे आणि 12:35 ही गाडी पुढे निघते. आपल्या पुढच्या प्रवासामध्ये मध्यरात्री 1:02 ही गाडी पनवेल जंक्शनला पोहोचते. पनवेलवर 3 मिनिटाचा थांबा घेऊन 1:05 ही गाडी पुढे रवाना होते. यानंतर मध्यरात्री 2:20 रोहा, 3:10 मानगाव आणि 3:24 वीर स्टेशन, पहाटे 4:36 खेड स्टेशनवर गाडी थांबते. पुढे पहाटे 5:06 गाडी चिपळूणला पोहोचते. चिपळूण रेल्वे स्टेशनवरती 2 मिनिटाच्या थांब्यानंतर सकाळी 5:08 गाडी आपली पुढची वाटचाल सुरू करते. यानंतर सकाळी 5:20 सावर्डा, 5:32 आरावली रोड, 5:50 संगमेश्वर रोड असे थांबे घेत सकाळी 6:55 ही गाडी रत्नागिरीला पोहोचते. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. इथून सकाळी 7 वाजता ही गाडी पुढे निघते. रत्नागिरीवरून निघाल्यानंतर सकाळी 7:28 आडावली, 7:50 विलावडे, 8:05 राजापूर रोड, 8:20 वैभववाडी रोड आणि 8:36 नांदगाव रोड असे थांबे घेत सकाळी 8:50 ही गाडी कणकवलीत पोहोचते. कणकवली रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 8:52 ही गाडी कणकवली रेल्वे स्टेशनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात सकाळी 9:06 सिंधुदुर्ग, 9:28 कुडाळ असे थांबे घेत अखेर सकाळी 10:25 आपली तुतारी एक्सप्रेस सावंतवाडी रोड या शेवटच्या स्टेशनवर पोहोचते. तर मित्रांनो, ही होती गाडी नंबर 11003 दादर सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेसची संपूर्ण माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या ट्रेन लव्हर्स IM चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.